हा पहा 19व्या प्रकरणामधला चौथा प्रश्न आपला सुरू होता. काही तांत्रिक कारणामुळं 3 प्रश्न अगोदरच्या भागात झालेले आहेत. फार फार महत्त्वाचा आहे आणि तुम्ही सोडवलं आहे ना. उघडा पुस्तक आणि सोडवा प्रश्न अगोदर आणि सोडवून नंतर मार्गदर्शन पहा. प्रश्न चौथा, पुढील वाक्यात दिलेल्या पर्यायांपैकी म्हणजे पुढील वाक्य दिले आणि दिलेल्या पर्यायापैकी वाक्यात काही पर्याय दिले, त्या पर्यायापैकी कोणत्या वाक्प्रचारांचा योग्य वापर करता येईल. एवढे छान आणि सुंदर प्रश्न आहेत ना ह्या चौथीच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये मुलांनो, फार छान आहेत. आता कोणत्या वाक्प्रचाराचा योग्य वापर करता येईल त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं आहे. म्हणजे आता योग्य वाक्प्रचार शोधायचा आहे आणि एक वाक्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये. नंबर 1, वेलीवर फुललेल्या फुलांभोवती अनेक भुंगे माग काढत नाहीत, शोभा करणे नाही आहेत, भरारी घेणे नाही तर रुंजी घालणे म्हणजे त्याच्या भोवतीच फिरतात. म्हणून चौथ्यामधलं पहिल्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. आणि हा सगळा भाग वहीवर लिहायचा आहे बरं का मुलांनो, पुस्तकावर रंगवायचं नाही. पुढचा प्रश्न काय आहे? नंबर 2, पिंजऱ्यातील वाघाने दिलेल्या मासाचा डॅश डॅश. मग आता दिलेल्या मासाचा काय करतेत? खळगी भरतेत का? वाट लावला का त्यानं मासाचा तुकडाचा? उधळून दिलं का? नाही, फन्ना उडवणे म्हणजे पोटभर खाऊन टाकलं त्यानं. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2, फन्ना उडवणे. पुढचा प्रश्न तिसरा, घरात कोण आहे की नाही याचा आनंदाने डॅश डॅश. घरात कोण आहे की नाही याचा आनंदाने डॅश डॅश. मग काय घेतला? पोबारा करणे म्हणजे पळून गेला का? वचपा काढले, दौंडी पिटवणे नाही तर कानोसा घेतला. घरात कुणी आहे का रे? हळूच बघा बरं, जर कुणीच नसलं तर मस्तपैकी आपल्याला TV बघता येईल म्हणून कानोसा घेतला. म्हणून तिसऱ्याचं पर्याय नंबर 1, कानोसा घेणे. पुढचं, भारतीयांनी इंग्रजांच्या जुलमी वन कायद्याविरुद्ध डॅश डॅश. मग इंग्रजांच्या वन कायद्याविरुद्ध काय केलं? जेरीस आणणे असं लिहिलंय, पण जेरीस आणलं का? नाही. संकल्प केला का? वन कायद्याविरुद्ध संकल्प केला? वन कायद्याविरुद्ध फेर धरला का? वन कायद्याविरुद्ध बंड पुकारला? एकदम बरोबर आहे, बंड पुकारणे. पर्याय नंबर 3, चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न 5वा, अमराईचा मालक येताच कैऱ्या काढणाऱ्या मुलांनी डॅश डॅश. मग मालक अमराईचा, आता आंबे तोडायलेत मुलं आणि ते मालक जर आला तर काय केलं मुलांनी? लगेच मूग गिळणे. त्यांनी का मूग गिळून गप बसले का? नाही. पराचा कावळा केला का? तरी छोट्या गोष्टीची मोठी केली का? नाही. धाबेदान आणले का? नाही. धूम ठोकली, पळून गेले लगेच. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. असे खूप सोपे सोपे प्रश्न आहेत बरं का. आता हा प्रश्न चौथा सोडवला, आता प्रश्न 5वा. आता ह्या प्रश्न 5वाचा सुद्धा भाग असाच आहे. मग अगोदर तुम्ही सोडवा बरं, तुम्हाला वेळ देतो, तुम्ही सोडवा अगोदर. प्रश्न 5वा तुम्ही सोडवा, नंतर मार्गदर्शन पहा. सोडवा. पटपट सोडवा, वाचा व्यवस्थित. हां, सोडवला? व्हेरी गुड. नसेल तर व्हिडिओला पॉज करा आणि सोडवून नंतर हा भाग पहा. काय म्हणले प्रश्न 5वा? वाक्प्रचार व त्याचा अर्थ यानुसार चुकीची जोडी निवडा म्हणले. फार सोपं आहे. ऐपत नसणे म्हणजे कुवत नसणे, ऐपत नसणे कुवत नसणे बरोबर आहे. निर्धार करणे, ठाम निश्चय करणे हेही बरोबर आहे. सुगावा लागणे,
पत्ता कळणे हेही बरोबर आहे. म्हणजे बाळ कडू मिळणे हेच उत्तर असेल तर बाळ कडू मिळणे म्हणजे चांगले खायला मिळणे नाही, तर लहानपणी चांगले संस्कार मिळणं म्हणजेच काय, तर बाळ कडू मिळणे. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. मग आता असंच वहीवर प्रश्न 5वा 1 2 3 1च्या पुढे 4 गोल आणि नंतर जे उत्तर येईल त्याला तुम्ही रंगवा. दुसरा प्रश्न, आर्जव करणे म्हणजे काय, पराभव करणे का? आर्जव करणे म्हणजे पराभव करणे नाही. सापडली पहिली जोडी चुकीची तरी पुढं वाचा. चेहरा कसानुसा होणे म्हणजे अपराधी भावना येणे. चेहरा कसानुसा, हो बरोबर आहे, अपराधी भावना बरोबर आहे. दीक्षा मिळणे, संस्कार मिळणे, दीक्षा मिळणे, हां हेही बरोबर आहे. प्राणांची आहुती देणे, बलिदान करणे हेही बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय, आर्जव करणे म्हणजे विनंती करणे, पण इथं लिहिले पराभव करणे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. आता तिसरा प्रश्न काय आहे? तिसरा प्रश्न, चलबिचल होणे म्हणजे जीवाची घालमेल होणे हे बरोबर आहे की रे. पाठ थोपटणे म्हणजे शाबासकी देणे हेही बरोबर आहे. मन लालचावणे, मन लालचावणे म्हणजे भावना दाटून येणे. भूमिगत होणे म्हणजे लपून राहणे. आता सगळेच बरोबर असल्यासारखं वाटायला का? नाही. तर भूमिगत होणे म्हणजे लपून राहणे. तर मन लालचावणे म्हणजे काय, एखादी गोष्ट हवी वाटणे, भावना दाटून येणे नाही. म्हणून प्रश्न तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. लगेच 3चं वर्तुळ रंगवा. तसंच प्रश्न 6वा सोडवा अगोदर तुम्ही. हे प्रयत्न करा बरं, काय येतंय का? हां आता बघा, प्रश्न 6वा मधलं पहिलं दिलंय. गोल वर्तुळात शब्द आहेत आणि असं लिहिलेले आहेत आणि तुम्हाला वाचता वाचताच कळते बघा. कुलट तुहवाने म्हणजेच काय, कोणता शब्द तयार होईल ज्याचे अर्थ तिथे दिलेले आहेत. प्रश्न 6वा काय म्हणले, आकृतीत दडलेल्या वाक्प्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा. मग अर्थ काय असेल? अचानक बळ येणे, उत्सुकता निर्माण होणे. हां, कुतूहल, कुतूहल बरोबर आहे की रे. कुतूहल वाटणे, कुतूहल वाटणे म्हणजे काय, अचानक बळ येणे नाही, कासावीस होणे नाही, तर आश्चर्यचकित होणे पण नाही, तर उत्सुकता निर्माण होणे. आता समजा शिक्षकांनी वर्गात येता येता अचानकच काहीतरी बॉक्स आणला, तर तुम्हाला काय वाटेल? आश्चर्य वाटेल का? नाही, उत्सुकता. काय असेल कडे बॉक्समध्ये? लगेच तुम्ही विचार, हे काय असेल बॉक्समध्ये? हे तुला माहिती काय? हे तुला माहिती कर काय बॉक्समध्ये? हे तुला माहिती कर का? सगळ्याला तुम्ही विचारताल, बरोबर आहे की नाही? तिथं आश्चर्य नाही आहे, तिथं काय आहे? उत्सुकता. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. 6व्या प्रश्नामधलं पहिल्याचं उत्तर 2. दुसरा प्रश्न, आता इथं सुद्धा अशी शब्दरचना दिली आहे बरं का रे. आता काय आहे ह्याच्यामध्ये? 1 2 1 2 आणि शब्द आहेत म हो मी हाने, म हो मी हा ने, ला ठा ग. म्हणजे काय झालं आता? हे शब्द असा कुठला तरी एक वाक्प्रचार आहे की ज्याचा अर्थ काय आहे? फार दगदग होणे. मग काय होईल? उतरती कळा लागणे.
तहान भूक विसरणे, अत्यंत दारिद्र्य येणे. मग कोणताही होईल सांगा बरं वाक्प्रचार. हां, मिठाला महाग होणे. मिठाला महाग होणे, मिठाला महाग होणे म्हणजेच काय रे, अत्यंत दारिद्र्य येणे. म्हणून 6व्यामधलं दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. बरोबर 4ला तुम्हाला रंगवायचं आहे. अशा प्रकारे बालमित्रांनो उत्तर रंगवण्याचाही सराव झालेला आहे आणि हा प्रकरणाचा सुद्धा भाग तुम्हाला समजला आहे. आज आपण घटक दुसरे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व मधील उपघटक 19वा वाक्प्रचार हा भाग संपवला आहे. अतिशय महत्त्वाचा असा हा घटक दुसरा शब्द संपत्तीवरील प्रभुत्व हा भाग होता. नक्कीच तुम्हाला समजला असेल अशी मला आशा आहे. तुम्ही छान अभ्यास करा आणि परीक्षेत यावर जर प्रश्न आले तर निश्चितच उज्ज्वल यश तुम्ही निर्माण कराल अशी आशा आहे. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.